नमस्कार. राजकारणी मीडिया वेव्स अर्थात RMWच्या क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमात मी रेणुका देशकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. येणारं नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यदायी जावो हीच क्युअर फॉर शुअरच्या टीमतर्फे आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सृष्टीच्या निर्मितीपासून सजीवांना सृष्टीकडून मिळालेलं नेमकं वरदान कुठलं असा जर प्रश्न विचारला तर अर्थातच उत्तर असेल नवनिर्मितीचं. सृष्टीने सजीवांना नवनिर्मितीचं अनोखं असं वरदान दिलेलं आहे. त्याचबरोबर सजीवांमध्ये सुद्धा मानवांना बुद्धिमत्तेचं एक असामान्य असं वरदान दिलं आहे. माणसांनी या बुद्धिमत्तेचा वापर करत निसर्गावर सुद्धा काही अंशी मात करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारखा माझ्यातून तयार व्हावा अशी इच्छा प्रत्येक आईबाबांची असते. काही कारणांनी काही मातापित्यांमध्ये ती सफल होत नाही. अशा वेळी मानवाने बुद्धिमत्तेचा, तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा वापर करत यावर मात करत IVFच्या माध्यमातून नवनिर्मिती केली आहे. विषय आपल्या लक्षात आलाच असेल. आजचा आपला क्युअर फॉर शुअरमधला विषय आहे IVF. आणि अर्थातच या IVFवर आपल्याला उत्तर देण्यासाठी मध्य भारतातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य शेंबेकर यांना आज आपण इथे आमंत्रित केलं आहे. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर चैतन्य शेंबेकर गेली 25 वर्ष मध्य भारतामध्ये स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. देशविदेशात जाऊन या क्षेत्रातल्या विविध विषयात प्रावीण्य मिळवत डॉक्टर चैतन्य शेंबेकर यांनी आपल्या नावाचं शिक्कामोर्तब केलंय. केवळ या क्षेत्रापुरतंच मर्यादित न राहता लाखो पेशंट्सच्या मनात हे नाव आता कोरलं गेलं आहे हे विशेष. 50 बेड्सचं अद्ययावत हॉस्पिटल, स्टेट ऑफ आर्ट IVF, एंडोस्कोपी अँड हाय रिस्क प्रेग्नन्सी युनिट. ओमेगा इज द फर्स्ट IVF फॅसिलिटी इन सेंट्रल इंडिया टू स्टार्ट PGD इन IVF. याशिवाय सामाजिक क्षेत्रातलंही डॉक्टरांचं योगदान अतुलनीय आहे. विविध ॲडवायझरी कमिटीवर ते काम करतायत. ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी केलेले विविध कार्यक्रम, अनेक विद्यार्थ्यांचे लाडके प्रोफेसर, आपल्या अनुभवांच्या आधारे जगभरात सादर केलेले पेपर्स, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी सोसायटीसाठी त्यांनी केलेलं काम, इंटरनॅशनल कॉन्फरन्समधून मिळवलेल्या ज्ञानाचा सुयोग्य वापर करत भारतात विविध ठिकाणी दिलेले लेक्चर्स, नागपुरातील जवळपास सर्वच वृत्तपत्रातून छापून आलेले त्यांचे अभ्यासपूर्ण लेख, ओमेगाच्या माध्यमातून सुरू असलेलं रिसर्च आणि ट्रेनिंग, सोप्या, सर्वांना समजेल अशा भाषेत पुस्तक रूपात आपला विषय समजून देण्याची त्यांची हातोटी, अनेक अवॉर्ड्स आणि गोल्ड मेडलच्या पलीकडे जात हाडामासाचा लखलखीत धगधगीत माणूस म्हणजे डॉक्टर चैतन्य शेंबेकर. आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. गेल्या 10 वर्षामध्ये IVF ही संकल्पना हळूहळू आता रुजू बघतीये. आता अवेअरनेससुद्धा वाढलेला आहे. हे IVFची नेमकी सुरुवात कशी झाली आणि IVF म्हणजे काय? इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF हे नाव आता घराघरात झालं असं म्हणायला हरकत नाही. परंतु एक काळ असा होता की ज्यावेळेस ही कल्पना देखील करवत नव्हती किंवा लोकांना हे माहिती नव्हतं की काही शास्त्रज्ञ या विषयावर अभ्यास करतात आहेत आणि त्यांचा मानस हा होता की लॅबॉरेटरीमध्ये गर्भाची निर्मिती करणे आणि तो गर्भ मग गर्भाशयामध्ये प्रत्यार्पण करणे. आज आपल्याला असं वाटतं की IVF म्हणजे सोपी गोष्ट आहे, पण ते इतकं सोपं नाही आहे. ते बरंच क्लिष्ट आहे. आणि ॲक्च्युली मी याच्या पलीकडे जाऊन मी म्हणेल की प्रजनन हे देखील इतकं सोपं नाही आहे. म्हणायला ते सोपं आहे, पण जर तुम्ही विचार केला तर कधीतरी पाळीच्या दरम्यान स्त्रीबीज ग्रंथींमधनं स्त्रीबीज बाहेर निघतं, त्यावेळेस त्याचं आणि वीर्याचं मिलन होतं. नंतर गर्भनिर्मिती होते आणि तो गर्भ गर्भाशयाला जाऊन अटॅच होतो किंवा इम्प्लांट होतो. तर असे अनेक जोडपे आहेत ज्यांना मुलंबाळ काही ना काही कारणाने होत नाही आणि त्यांना काय सोल्युशन देता येईल किंवा त्यांच्याकरता काय करता येईल असं अनेक लोक विचार करत होते. आणि त्याच्यामध्ये एक नाव होतं जो की ध्येयवेडा शास्त्रज्ञ होता असं म्हणायला हरकत नाही. त्याचं नाव ते नाव आहे रॉबर्ट एडवर्ड. आणि रॉबर्ट एडवर्ड जो होता हा एक एम्ब्रिओलॉजिस्ट होता जो सुरुवातीला त्यांनी रिसर्च केलं उंदरांवर आणि त्यांनी असा प्रयत्न केला की आपण लॅबॉरेटरीमध्ये गर्भनिर्मिती करू शकतो का. ज्यावेळेस त्याला याच्यामध्ये यश आलं तेव्हा त्याला असं वाटलं की हेच संशोधन आपण मनुष्याच्या ज्याच्यातसुद्धा वापरता येऊ शकतं आणि मग तो त्या दृष्टीने विचार करायला लागला.
त्याला असं कोणीतरी पाहिजे होतं जो स्त्रियांच्या स्त्रीबीजांमधनं ग्रंथींमधनं स्त्रीबीजं काढून देईल. पण त्या काळी ते इतकं सोपं नव्हतं. तर त्याच्याकरता तो इंग्लंडला गेला आणि तिथे स्टेप्टो नावाचा एक शास्त्रज्ञ होता जो लॅप्रोस्कोपी करायचा. त्याला त्यांनी गाठलं आणि त्या दोघांनी मिळून मग असा विचार केला की मी तुला स्त्रीबीज ग्रंथींमधनं स्त्रीबीज काढून देईल. तर स्टेप्टो स्त्रीबीज काढायचं काम करायचा आणि हा एडवर्ड त्याच्यावर संशोधन करायचा. 1975 पासून त्यांनी ह्या कामाला सुरुवात केली आणि ते लोक 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे. दोघं जण 180 मैलाचं अंतर करून एकमेकांना भेटायचे, त्याच्यावर विचार करायचे आणि न त्यांनी त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. आणि मग बघता बघता त्यांच्या असं लक्षात आलं की हे स्त्री बीजापासून गर्भाची निर्मिती शक्य आहे. परंतु काय झालं की जसं सुरुवातीला कुठलंही चांगलं आणि नवीन काम जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला एक तर अपयश येतं आणि दुसरं म्हणजे लोक तुमच्यावर टीका करतात, कारण कुठलीही नवीन गोष्ट ॲक्सेप्ट करायला लोक तयार नसतात. परंतु शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि 25 जुलै 1978 हा दिवस ॲक्च्युली IVFच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखा दिवस आहे. कारण त्या दिवशी लुई ब्राऊन नावाच्या गोंडस मुलीचा IVFच्या माध्यमातून जन्म झाला आणि लुई ब्राऊन ही जगातली पहिली मुलगी ठरली जी IVFच्या माध्यमातून आपल्याला मिळाली किंवा तिचा जन्म झाला. आणि तेवढंच नाही तर तिचं सगळं आयुष्य व्यवस्थित गेलं. 2008 मध्ये लुई ब्राऊनला कन्यारत्न प्राप्त झालं आणि ती मुलगी तिला जी झाली ती IVFच्या माध्यमातून नाही झाली तर ती नैसर्गिकरित्या झाली आणि अशा प्रकारे ते सर्कल कंप्लीट झालं. 2010 मध्ये एडवर्ड यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या कार्याची पावतीच त्यांना मिळाली असं म्हणायला हरकत नाही. अतिशय खडतर प्रवासातून हा IVFचा सगळा प्रवास आहे. IVF म्हणजे नक्की काय, ती प्रक्रिया कशी असते? IVF अर्थात इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, काही लोक याला टेस्ट ट्यूब बेबी असं देखील म्हणतात. इनफॅक्ट पूर्वी टेस्ट ट्यूब बेबीज म्हणायचे. काही लोकांना तर असं वाटतं की IVFचा अर्थ असा आहे की टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये गर्भ तयार होतो आणि काही लोकांनी मला असाही प्रश्न विचारला की 9 महिने हे बाळ तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये ठेवता का काय? पण असं काहीही नसतं. थोडक्यात म्हणजे काय आहे की जी गर्भनिर्मिती शरीरामध्ये होते ती प्रक्रिया, गर्भनिर्मितीची प्रक्रिया आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. आम्ही इंजेक्शन्स लावून स्त्रीबीज ग्रंथींना स्टिम्युलेट करतो आणि नॉर्मली जसं दर महिन्याला 1 किंवा 2 बीज बनत असतात तर आम्ही त्याच्यामध्ये हायपर स्टिम्युलेशन करून 8 ते 10 कमीत कमी स्त्रीबीज बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग एक दिवस ज्यावेळेस त्याचा साईज व्यवस्थित होतो, एका सुईच्या साह्याने, बारीक निडलच्या साह्याने ॲनेस्थेशिया देऊन हे जे स्त्रीबीज असतात किंवा ओव्हसाइट्स ज्याला म्हणतो आपण किंवा ओव्हम ज्याला म्हणतो ते आम्ही निडलनी काढतो, बाहेर काढतो आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये त्याला घेतो. त्याच वेळेस आम्ही तिच्या पार्टनरकडनं सिमेनचा म्हणजे वीर्याचा सॅम्पल घेतो आणि मग एका डिशमध्ये ह्या स्त्रीबीजाचं आणि या वीर्याचं मिलन करतो आणि गर्भ तयार करतो. आता हा गर्भ जो असतो तो कसा डिव्हाइड होत असतो, तो गर्भ 5 दिवसापर्यंत आम्ही त्याला लॅबोरेटरीमध्ये वाढवतो आणि ज्यावेळेस तो गर्भ 3 दिवसांचा किंवा कधीकधी 5 दिवसांचा होतो त्यावेळेस आम्ही त्या गर्भाला गर्भाशयामध्ये त्याचं आम्ही प्रत्यार्पण करतो म्हणा किंवा त्याला आम्ही ट्रान्सफर करतो. ही प्रक्रिया जी सामान्यपणे शरीरामध्ये होत असते, काही कारणांनी ती शरीरामध्ये होत नाही आहे आणि म्हणून आपण त्याला असिस्ट करतो, ती गर्भनिर्मितीची प्रक्रिया बाहेर करतो आणि मग तो गर्भ तयार करून त्याला गर्भाशयात सोडतो. म्हणूनच याला ART किंवा असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक असं देखील म्हणतात. ही जी कारणं तुम्ही म्हणालात, काही कारणांनी नैसर्गिकरित्या हा गर्भ तयार होत नाही, ही वंध्यत्वाची नेमकी कारणं कुठली? वंध्यत्वाची कारणं अनेक आहेत. इनफॅक्ट मी तर तुम्हाला सुरुवातीपासून हे सांगेल की लग्नाला 1 वर्ष झालं आणि जर मुलं बाळ होत नसतील तर डेफिनेटली तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा की का बरं गर्भधारणा होत नाही आणि मग त्याचं कारणं शोधण्याचा डॉक्टर प्रयत्न करतात. परंतु आजकाल ज्यावेळेस लोक उशिरा लग्न करायला लागले आहेत त्या परिस्थितीमध्ये जर तुमचं वय 35 वर्षाच्या वर असेल तर तुम्ही लग्नानंतर 6 महिन्यातच जर तुमची गर्भधारणा झाली नाही तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. म्हणजे बेसिकली ढोबळपणे आपण त्याला 2 भागांमध्ये डिव्हाइड करू शकतो, स्त्रियांचे कारणं आणि पुरुषांमधले कारणं. तर स्त्रियांमधले जे कारणं असतात त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही जर असं जाणून घेतलं की ही प्रक्रिया कशी होते तर
युट्रस असतं. त्या युट्रसमध्ये किंवा गर्भाशयाच्या बाजूला 2 ट्यूब्स असतात. या 2 ट्यूब्सच्या खाली ओव्हरीज म्हणजे स्त्रीबीज ग्रंथी असतात. या स्त्रीबीज ग्रंथी स्त्रीबीज बनवण्याचं काम करतात. ट्यूब्समधनं ते स्त्रीबीज ट्यूबमध्ये येतं आणि त्यावेळेस ट्यूबच्या एका भागामध्ये शुक्राणूचं आणि त्या स्त्रीबीजांचं मिलन होतं. इमॅजिन करा की समजा ओव्हरीज काम करत नसतील तर स्त्रीबीज बनणारच नाही आणि मग गर्भधारणा होणार नाही. किंवा समजा ही ट्यूब ज्याच्यामध्ये गर्भनिर्मितीची प्रक्रिया होत असते तिथे कुठेतरी ब्लॉक असेल तर गर्भ निर्माण होणार नाही. किंवा समजा हा गर्भ तयार झाल्यानंतर हळूहळू तो गर्भाशयाच्या पिशवीमध्ये येऊन तो एका ठिकाणी स्थिरावतो किंवा इम्प्लांट होतो आणि मग त्याचा गर्भ वाढायला सुरुवात होते. तर ते जे बेड असतं किंवा ती जी जागा असते जिथं गर्भाला ते सामावून घेतं ती जागा जर चांगली नसेल, तिथे काही इन्फेक्शन झालं असेल किंवा तिथलं लायनिंग जर चांगलं नसेल तर तो गर्भ त्याला अटॅच होणार नाही. म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज न बनणं, ट्यूबमध्ये ब्लॉक असणं किंवा गर्भाशयामध्ये काहीतरी इन्फेक्शन असणं हे ढोबळपणे कारण असतात. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची जी प्रक्रिया असते ती हायर सेंटरच्या कंट्रोलमध्ये असते आणि ब्रेन हे आपलं हायर सेंटर आहे जे ॲक्च्युली या सगळ्या ऑर्केस्ट्राचा चालवतो. ॲक्च्युली म्हणजे ऑर्केस्ट्राचा जो कॅप्टन असतो तो ब्रेन असतो आणि त्या ब्रेनमध्ये जर कुठे काही गडबड असेल, समजा काही हार्मोन्सचे इम्बॅलन्स असतील तरी देखील गर्भनिर्मिती किंवा गर्भधारणा होत नाही. त्याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे, ट्युबरक्युलोसिस सारखे इन्फेक्शन आहे किंवा ट्युबल ब्लॉकेज आहे किंवा थायरॉइड, डायबिटीज सारखे अनेक आजारसुद्धा त्याचे कारण असू शकतात. आणि पुरुषांमधलं कारण हे तितकंच महत्त्वाचं आहे, किंबहुना हे अधिक महत्त्वाचं झालेलं आहे आजच्या काळामध्ये. कारण मी 25 वर्षापासून काम करतोय आणि आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा आम्हाला असं शिकवण्यात यायचं की 30% दोष पुरुषांमध्ये असतात आणि 70% दोष स्त्रियांमध्ये असतात. पण ॲक्च्युली आज परिस्थिती उलट झालेली आहे आणि जवळपास 60% दोष हे पुरुषांमध्ये आढळतात आहेत. तर स्ट्रेस, लाईफस्टाईल, सिगरेटचं सेवन किंवा मद्याचं सेवन या सगळ्या गोष्टींनी सिमेंटचे जे क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे, वीर्याची जी क्वांटिटी आणि क्वालिटी आहे त्याच्यामध्ये खूप घट व्हायला लागलेली आहे आणि म्हणून पुरुषांचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढतं आहे. आणि मी एक मध्ये लेख वाचला, त्या लेखामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की असं होऊ शकतं की 20-25 वर्षांनंतर पुरुषांचे वीर्याचं प्रमाण इतकं कमी होईल की तेच मुख्य कारण होऊन जाईल प्रेग्नन्सी न राहण्याचं. आणि त्या डायरेक्शनमध्ये आपण चाललो आहोत आणि ही ॲक्च्युली गंभीर आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. नेमकं लग्नाचं वय कुठलं असलं पाहिजे? मग कसं होतं की पूर्वी 22 किंवा 23 वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न करायचं असं एक प्रथा होती आणि ती योग्य पण होती. पण आता आपण पाश्चात्य संस्कृतीचं जे अंधानुकरण करतो आहोत त्याच्यामध्ये ही एक अतिशय विचार करणारी गोष्ट झालेली आहे की मुली आजकाल स्वतःच्या करिअरवर जास्त लक्ष देतात आणि 30 वर्षाच्या आधी लग्नाचा विचार देखील करत नाही. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एका पेपरचा पुरावा इथे मी तुम्हाला देतो आहे. एक नोवा IVI नावाची एक संस्था आहे, तिने हा स्टडी केला आणि त्यांनी एशियन्सचं आणि युरोपियन्सचं स्त्रीबीज ग्रंथींचं वय कम्पेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की एशियन्स आणि इंडियन्सचं, भारतीय स्त्रियांचं स्त्रीबीजाचं वय जे असतं ते 6 वर्ष युरोपियन्सच्या पुढे आहे. म्हणजे स्त्रीबीज ग्रंथीचं वय 36 वर्ष असतं, म्हणजे ते 6 वर्ष पुढे असतं. त्याच्यामुळे आपण त्यांचं जर अंधानुकरण केलं तर आपल्याला हा मोठा प्रॉब्लेम इथे येतो आहे की त्याच्यामुळे हार्मोन्सचे लेवल सडनली कमी होतात आणि त्यामुळे गर्भधारणा व्हायला खूप त्रास होतो. या ठिकाणी मला कुसुमाग्रजांची गजेंद्र ही कविता आठवते. मनुष्य प्राणी हा स्वतः निर्माण केलेल्या चिखलात फसलेला असतो. तर तो म्हणतो की या गजेंद्राला तू चिखलातनं काढायला मदत केलीस, पण विष्णू देवता तू मला का मदत करत नाही आहेस? तर विष्णू त्याला म्हणतो की कारण मनुष्य हा चिखल तू निर्माण केलेला आहेस. तर तसंच काहीसं मनुष्याचं झालेलं आहे. उशिरा लग्न करणं, लग्नानंतर कमीत कमी 5 वर्ष मूलबाळ नको असा मानस ठेवणं, त्याच्यानंतर जर गर्भधारणा झाली तर ॲबॉर्शन करणं,
हे सर्व जे गोष्टी आपण करतो आहोत या गोष्टीचा नेमका काय इम्पॅक्ट होईल हे आपल्याला त्यावेळेस माहिती नसतं. आणि नंतर मग जेव्हा लोक आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना खरंच गिल्टी फिलिंग येतं की आपण कुठेतरी चूक केलेली आहे. आणि मग आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो, पण कधी कधी आम्ही त्यांना मदत पण करू शकत नाही. तर म्हणून मला इथे एक हा मेसेज सगळ्यांना तुम्हाला द्यावासा वाटतो की लवकर लग्न आणि लवकर गर्भधारणा होणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो की 30च्या आत तुम्ही कमीत कमी 1 मूल आणि शक्य असलं तर 2 मुलं होऊ द्यायला पाहिजे. पुरुषांनी देखील त्यांचं वय 32च्या वर जाऊ द्यायला नको. खूप महत्त्वाचा सल्ला आहे. IVF करत असताना त्या माता पित्यांची आणि समाजाची मानसिकता कशी असायला पाहिजे आणि कशी असते? IVF म्हटलं की त्याच्यावर एक काहीतरी असा लोकांचा विचार आहे की हे आपण सांगायला नको कारण हा टॅबू आहे. आणि मी उलट असा विचार करतो की त्याच्यामध्ये वावगं काहीच नाही आहे. आणि याच्यामध्ये समाजाचं विशेषतः आपल्या देशामध्ये जे याच्याबद्दल मिसकन्सेप्ट्स आहेत ते दूर होणं फार जरुरी आहे. आणि ते अतिशय गरजेचं आहे. कारण लोकांना असं वाटतं की IVFचं बाळ जे असतं ते आपलं स्वतःचं नसतं किंवा ते कोणाचं दुसऱ्याचं असतं. असं मुळीच नाही आहे. ही गोष्ट बरोबर आहे की काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांची निर्मिती होत नसते आणि त्या पर्टिक्युलर सिच्युएशन करता आपल्याला डोनर्सचे एग्स किंवा स्त्रीबीज घ्यावे लागू शकतात. तसंच काही पुरुषांमध्ये वीर्य निर्मिती शक्य नसते, तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला डोनरचे वीर्य घ्यावे लागू शकतात. परंतु असं सगळ्यांच्या बाबतीत मुळीच नसतं. ते काही पर्टिक्युलर सिच्युएशनमध्येच असतं. आणि अर्थात ते सांगून असेल ना, कन्सेंट अर्थात सांगून आणि त्याची कन्सेंट घेतलेली असते, ते सगळं माहिती असतं. पण लोकांना असा एक विचार झालेला आहे की IVFचं बेबी हे स्वतःचं नसतं. असं मुळीच नाही आहे. हा विचार चुकीचा आहे आणि असा विचार करायला नको. आणि लोकांनी देखील मला असं वाटतं समोर यावं आणि मोकळ्या मनाने सांगावं की आम्ही IVFनी प्रेग्नन्सी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं वावगं काही नाही आहे किंवा ते काही ॲबनॉर्मल ट्रीटमेंट आहे किंवा काहीतरी वेगळं करतो असं मुळीच नाही. असा विचार कोणी करू नये. तुम्ही त्या कपलच्या किंवा त्या जोडप्यांच्या जागेवर स्वतःला इमॅजिन करा. तुम्हाला मुलं बाळ झाले याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना त्यांची अवहेलना कराल किंवा त्यांना काहीतरी बोलाल. स्त्रिया बिचाऱ्या कार्यक्रमाला जायला संकोचतात किंवा कुठे बाहेर जात नाही, कारण कुठेही गेलं की त्यांना कोणीतरी टॉन्ट्स मारतात, कोणी काहीतरी टोचून बोलतात. आता ही जी मानसिकता आहे ही बदलणं अतिशय गरजेचं आहे. आज आपण नवीन जमान्याचे लोक आहोत आणि आज काळ बदललेला आहे आणि बदललेल्या काळाप्रमाणे आपण देखील बदलायला हवं. IVFचा जी प्रोसेस आहे त्याच्यात त्या बाईला खूप त्रास सहन करावा लागतो असं म्हटलं जातं, ते खरं आहे का? हां, आता कसं आहे की दिवसेंदिवस उपचार बदलतो आहे आणि संशोधन इतकं झालेलं आहे की इंजेक्शन्स सुरुवातीला लोकांना वाटायचं की खूप जास्त इंजेक्शन्स लावावे लागतात. ही गोष्ट मी मान्य करतो की इंजेक्शन्स लावावे लागतात, पण त्याचा पण नंबर आता कमी झालेला आहे. 10 ते 11 दिवस दररोज इंजेक्शन्स लावावे लागतात, ही गोष्ट खरी आहे. तपासायला देखील वारंवार यावं लागतं, ही गोष्ट खरी आहे. परंतु पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही आहे. पूर्वी 25 ते 30 दिवस इंजेक्शन्स लागायचे, आता फक्त 10 दिवस इंजेक्शन्स लागतात. आणि त्यानंतर विशेषतः IVFच्या प्रोसेस नंतर आम्ही स्त्रियांना बेड रेस्ट करायला मुळीच सांगत नाही. आणि ही गोष्ट मला इथे प्रकर्षाने सांगावीशी वाटते की आम्ही लोकांना आता नवीन कन्सेप्ट असा आहे, टेक युअर एम्ब्रिओ फॉर अ वॉक. म्हणजे तुम्ही तुमच्या एम्ब्रिओला घेऊन फिरायला निघा. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही तुमचे सगळे कामं करा. असं मुळीच नाही आहे की तुम्ही अर्थात खूप दगदग करायला नको, जास्तीचे कामं करायला नको, पण ॲट द सेम टाईम तुमचे रुटीन ॲक्टिव्हिटीज करायला काहीही हरकत नाही. इनफॅक्ट 5 दिवसांच्या रेस्ट नंतर तुम्ही तुमच्या कामावर देखील रुजू होऊ शकता. डॉक्टर, ही चर्चा खरं म्हणजे आत्ता अर्धवट झाली, पण आपली वेळ संपत आली आहे. त्यामुळे IVFच्या दरम्यान घेण्याची काळजी, त्यापूर्वीची काळजी, आहार विहार व्यायाम या सगळ्यांवर प्रकाश टाकूया आणि त्याही पलीकडे जात IVF नंतर काय असा सुद्धा आपण विचार करणार आहोत. त्यामुळे आपण पुन्हा दुसऱ्या भागात आमच्याबरोबर असावं अशी आपल्याला विनंती करते आणि आजच्या भागासाठी आपले मनापासून आभार मानते. आपण पुन्हा भेटणार आहोत हीच चर्चा पुढे नेत IVF हा विषय जाणून घेण्यासाठी आमच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत बघत रहा आमच्या RMWच्या फेसबुक पेजला आणि
यूट्यूब चॅनलला भेट द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.